एक अत्यंत भयंकर आणि कडू सत्य आज तुम्हाला पचवावे लागेल. तुम्हाला असे वाटते का की तुम्ही तुमच्या आयुष्याचे मालक आहात? तुम्हाला असे वाटते का की तुम्ही जे निर्णय घेता, जे कपडे निवडता, ज्या लोकांवर प्रेम करता किंवा ज्या गोष्टींची तुम्हाला भयंकर भीती वाटते, ते सर्व तुमच्या स्वतःच्या नियंत्रणात आहे? मित्रांनो, हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अत्यंत घातक गैरसमज आहे. वास्तवात तुम्ही तुमच्याच डोक्याच्या कवटीत बसलेल्या 1.5 किलोच्या एका मांसाच्या गोळ्याचे अत्यंत लाचार आणि हतबल गुलाम आहात. कधी शांतपणे विचार केला आहे का काही लोक एका छोट्याशा अपयशामुळे गळफास लावून स्वतःचे आयुष्य कायमचे संपवतात, आणि काही लोक हातपाय नसतानाही, सगळं काही उद्ध्वस्त झालेलं असतानाही जगातले सर्वात मोठे विक्रम मोडतात आणि एक नवा इतिहास घडवतात? या दोन माणसांमध्ये शरीराचा, नशिबाचा किंवा देवाचा काहीही फरक नसतो. फरक असतो तो फक्त आणि फक्त त्यांच्या सायकोलॉजीचा, त्यांच्या मानसशास्त्राचा. तुमचा मेंदू हे एक असे भयंकर हत्यार आहे, जे जर तुम्हाला चालवता आले तर ते तुम्हाला एका रात्रीत या जगाचा राजा बनवू शकते. पण जर त्या मेंदूने तुम्हाला चालवायला सुरुवात केली तर तोच मेंदू तुम्हाला रस्त्यावरचा भिकारी बनवून अक्षरशः संपवून टाकू शकतो. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मेंदूचे हे भयंकर सॉफ्टवेअर समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतःच्याच विचारांच्या तुरुंगात कायमचे सडत राहाल. मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या अगदी शेवटी तुमच्या मनातील भीतीला एका सेकंदात मारून टाकणारी अशी एक अत्यंत गुप्त आणि मानसिक युक्ती सांगणार आहे, जी वापरून तुम्ही भविष्यात कोणत्याही संकटाला अत्यंत सहजपणे फाडून पुढे जाल. त्यामुळे एकही सेकंद न सोडता हा व्हिडिओ पूर्ण पहा. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण एका अशा रहस्यमयी आणि थरारक दुनियेत प्रवेश करणार आहोत, जी दुनिया बाहेर कुठेही नसून थेट तुमच्या आत दडलेली आहे. आज आपण अच्युत गोडबोले या अफाट बुद्धिमत्ता असलेल्या लेखकाने लिहिलेल्या, मनात या अत्यंत गाजलेल्या आणि मराठी साहित्यातील सर्वात शक्तिशाली पुस्तकाचा एक सविस्तर आणि तुम्हाला मुळासकट हादरवून सोडणारा मास्टर क्लास अनुभवणार आहोत. हे पुस्तक केवळ मानसशास्त्राची कंटारवाणी माहिती देत नाही, तर ते तुम्हाला तुमच्या मेंदूचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात घ्यायला शिकवते. या पुस्तकाची सुरुवात आपल्या अस्तित्वाच्या सर्वात मोठ्या रहस्याने होते. अच्युत गोडबोले आपल्याला सांगतात की आपण जे आयुष्य जगतो ते आपण कधीही पूर्ण शुद्धीत जगतच नाही. आपला मेंदू हा 2 अत्यंत वेगळ्या आणि भयंकर मोठ्या भागात विभागलेला आहे. पहिला भाग म्हणजे तुमचे बाह्यमन आणि दुसरा सर्वात खतरनाक भाग म्हणजे तुमचे अंतर्मन. आपल्याला नेहमी वाटते की आपण बाह्यमनाने विचार करतो आणि निर्णय घेतो, पण समुद्रात तरंगणाऱ्या एका अवाढव्य बर्फाच्या डोंगराची कल्पना करा. पाण्याचे वर दिसणारे बर्फाचे टोक हे तुमचे बाह्यमन आहे, जे फक्त 10% आहे. पण पाण्याच्या खाली लपलेला 90% काळाकुट्ट आणि घातक डोंगर म्हणजे तुमचे अंतर्मन आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व निर्णय, तुमच्या सर्व सवयी, तुमची भीती, तुमचा आळस आणि तुमचे भविष्य हे त्या 90% अंतर्मनात लपलेले आहे. जेव्हा तुम्ही रात्री झोपताना अत्यंत उत्साहाने ठरवता की उद्या पहाटे 5 वाजता उठून अभ्यास करायचा आहे किंवा जिमला जायचे आहे, तेव्हा तो निर्णय तुमच्या त्या 10% बाह्यमनाने घेतलेला असतो. पण जेव्हा सकाळी 5 वाजता अलार्म वाजतो, तेव्हा तुमचे ते 90% ताकदवान असलेले अंतर्मन त्या 10% बाह्यमनाचा एका सेकंदात खून करते. ते अंतर्मन तुम्हाला सांगते की बाहेर खूप थंडी आहे, 5 मिनिटे अजून झोपून घे, आणि तुम्ही पुन्हा झोपायला भाग पडता. तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या काही चुका करता, तुम्ही जो मौल्यवान वेळ वाया घालवता, ते तुम्ही मुद्दाम करत नाही, तर तुमचे ते चुकीचे प्रोग्रॅमिंग झालेले अंतर्मन तुमच्याकडून त्या गोष्टी अत्यंत हुशारीने करवून घेते. जोपर्यंत तुम्ही या 90% अंतर्मनाला कंट्रोल करायला शिकत नाही, तोपर्यंत जगातले कोणतेही मोटिवेशन आणि तुमचे कोणतेही मोठे विचार
एका पैशाचेही काम करणार नाहीत. आता सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की हे भयंकर अंतर्मन बदलायचे कसे? तर त्याचा एकमेव मार्ग आहे प्रचंड आणि अमानुष सातत्य. जेव्हा तुम्ही स्वतःला त्रास देऊन वेड्यासारखे रोज एकाच गोष्टीवर फोकस करता, तेव्हा त्या अंतर्मनाची ती अभेद्य भिंत हळूहळू तुटायला लागते आणि तिथे यशाचे एक नवे सॉफ्टवेअर कायमचे इन्स्टॉल होते. तुमच्या अंतर्मनाला शब्दांची भाषा अजिबात समजत नाही. त्याला फक्त तुमच्या कृतीची आणि भावनांची भाषा समजते. यानंतर मनात हे पुस्तक आपल्याला आपल्या भावनांचे आणि दुःखाचे खरे कारण अत्यंत सायंटिफिक पद्धतीने सांगते. आपण जेव्हा दुःखी असतो, रडत असतो किंवा डिप्रेशनमध्ये असतो, तेव्हा आपण कायम बाह्य परिस्थितीला दोष देतो. कुणीतरी आपल्याला सोडून गेले, आपला बॉस खराब आहे, आपला सर्वांसमोर अपमान झाला किंवा आपल्याला पैशांचे नुकसान झाले म्हणून आपण रडत बसतो. पण अच्युत गोडबोले एक अत्यंत धक्कादायक सत्य जगासमोर आणतात. ते सांगतात की तुमच्या दुःखाचा किंवा आनंदाचा या बाह्य जगाशी काहीही थेट संबंध नाहीये. आनंद आणि दुःख हे फक्त आणि फक्त तुमच्या मेंदूत पाझरणारे काही केमिकल्स आहेत. जेव्हा तुम्ही खुश होता तेव्हा तुमच्या मेंदूत डोपामाइन आणि सेरोटोनिन नावाचे केमिकल रिलीज होते, आणि जेव्हा तुम्ही दुःखी होता किंवा प्रचंड घाबरलेले असता तेव्हा मेंदूतून कॉर्टिसॉल नावाचे स्ट्रेस केमिकल बाहेर पडते. मित्रांनो, ही एक अत्यंत भयंकर आणि धोकादायक सिस्टीम आहे. आजच्या जगात अनेक लोकांना स्वतःच्याच दुःखाची ॲडिक्शन म्हणजेच व्यसन लागलेले असते. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. काही लोकांना रडत बसण्याची, जुन्या वाईट आठवणी काढून दुःख करण्याची आणि स्वतःला नेहमी विक्टीम समजण्याची इतकी भयंकर सवय झालेली असते की त्यांचा मेंदू सतत ते निगेटिव्ह केमिकल तयार करत राहतो. त्यांना त्या दुःखात, त्या रडत बसण्यात एक विचित्र प्रकारची मजा यायला लागते. ते लोक आनंदी राहायलाच घाबरतात, कारण त्यांच्या मेंदूला आता दुःखाची सवय झालेली असते. जेव्हा एखादा जुना विचार तुम्हाला त्रास देतो, तेव्हा स्वतःला अत्यंत कठोरपणे सांगा की हे माझे दुःख नाहीये, तर हा फक्त माझ्या मेंदूत चाललेला एक केमिकलचा खेळ आहे. मला या केमिकलचा लाचार गुलाम बनायचे नाहीये. जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांना स्वतःपासून वेगळे करायला शिकता, तेव्हा जगातली कोणतीही व्यक्ती आणि कोणतीही परिस्थिती तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकत नाही. तुमच्या मेंदूचा रिमोट कंट्रोल दुसऱ्या कुणाच्याही हातात कधीही देऊ नका. या पुस्तकाचा सर्वात मोठा आणि आजच्या तरुणांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा मुद्दा म्हणजे लोक काय म्हणतील याची भीती. आपण आपले संपूर्ण आयुष्य फक्त एकच विचार करण्यात जाळून खाक करतो की समाजाला काय वाटेल, समाज माझ्याबद्दल काय विचार करेल, माझे नातेवाईक मला काय नावे ठेवतील. अच्युत गोडबोले यामागील संपूर्ण सायकॉलॉजी आणि आपला लाखो वर्षांचा आदिमानवाचा इतिहास अत्यंत सोप्या भाषेत उलगडून सांगतात. लाखो वर्षांपूर्वी जेव्हा माणूस घनदाट जंगलात राहायचा, तेव्हा तो लहान टोळ्या करून राहायचा. जंगलात एकटे राहणे शक्य नव्हते. जर एखाद्या माणसाने टोळीचे नियम मोडले आणि त्याला टोळीतून बाहेर काढले, तर त्याला एकटे पडल्यामुळे जंगली श्वापदे खाऊन टाकायची किंवा तो उपाशी मरायचा. त्यामुळे टोळीत टिकून राहणे आणि इतर लोकांना कायम खुश ठेवणे हे त्या माणसाच्या जिवंत राहण्यासाठी अत्यंत आवश्यक होते. टोळीने नाकारणे म्हणजे साक्षात मृत्यू होता. मित्रांनो, आज आपण त्या भयंकर जंगलात राहत नाही आहोत. आज आपण सिमेंटच्या अत्यंत सुरक्षित शहरात राहतो. आज जर तुम्हाला समाजाने बाहेर काढले, लोकांनी तुमच्याशी बोलणे बंद केले, तरी तुमचा मृत्यू होणार नाहीये. पण तरीही आपल्या मेंदूत तो लाखो वर्षांपूर्वीचा जुना आणि सडलेला प्रोग्रॅम तसाच चालू आहे. आपण अजूनही त्या आदी मानवासारखाच विचार करतो की जर समाजाने मला नाकारले, जर मला लोकांनी वाईट म्हटले,
तर मी मरून जाईन. पण हे पूर्णपणे खोटे आणि हास्यास्पद आहे. सत्य हे आहे की तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या समाजाला आणि तुमच्या तथाकथित मित्रांना तुमच्याबद्दल काहीही पडलेली नाहीये. प्रत्येकाला फक्त आणि फक्त स्वतःच्या आयुष्याची आणि स्वतःच्या पोटाची काळजी आहे. तुम्ही यशस्वी झालात तरी लोक नाव ठेवतील आणि तुम्ही अपयशी झालात तरी लोक हसतील. त्यामुळे या लाखो वर्षांच्या आदिमानवी मानसिकतेतून आज आणि याच क्षणी कायमचे बाहेर पडा. जो माणूस समाजाच्या आणि लोकांच्या विचारांची साखळी तोडून स्वतःच्या अटींवर जगायला लागतो, तोच खऱ्या अर्थाने या जगात स्वतःचा इतिहास निर्माण करू शकतो. लोक काय म्हणतील हा जगातला सर्वात मोठा कॅन्सर आहे, जो तुमची सर्व स्वप्ने रोज जाळून खाक करत आहे. आता आपण एका अशा अत्यंत गंभीर विषयाकडे वळूया, ज्याने आजकालच्या तरुणांना आतून पूर्णपणे पोखरून काढले आहे. आणि तो विषय म्हणजे ओव्हर थिंकिंग आणि भीती, ज्याला आपण फोबिया असंही म्हणतो. आपण सतत भविष्याचा विचार करत असतो. पुढे काय होईल? माझे करिअर बुडेल का? मला गंभीर आजार होईल का? जर माझ्या बिझनेसमध्ये नुकसान झाले तर काय होईल? मनात या पुस्तकात अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे की भीती ही केवळ तुमच्या कल्पनेची निर्मिती आहे. भीती ही वास्तवात कुठेही अस्तित्वातच नसते. जरा शांतपणे विचार करा. तुम्ही आजवर ज्या ज्या गोष्टींची भयंकर चिंता केली होती, रात्र रात्र तुमची झोप खराब केली होती, त्यातील 96% गोष्टी तुमच्या आयुष्यात कधीही घडल्याच नाहीत. तुम्ही केवळ स्वतःच्याच डोक्यात खोटे आणि भीतीदायक चित्रपट तयार करून स्वतःला रोज मारत आहात. आपला मेंदू हा आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी बनलेला नाहीये, तर तो आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी बनलेला आहे. त्यामुळे तो नेहमी प्रत्येक गोष्टीत सर्वात वाईट काय होऊ शकते याचाच विचार सर्वात आधी करतो. या पुस्तकात न्यूरोप्लॅस्टिसिटी नावाची एक अत्यंत क्रांतिकारी आणि चमत्कारिक संकल्पना सांगितली आहे, जी ऐकून तुम्हाला एक अफाट ताकद मिळेल. पूर्वीच्या काळी विज्ञानाला आणि डॉक्टरांना वाटायचे की एकदा माणसाचा मेंदू पूर्ण वाढला की तो कधीही बदलत नाही. जसा जन्म झाला तसाच मेंदू मरेपर्यंत राहतो. पण आजच्या आधुनिक सायकॉलॉजीने आणि विज्ञानाने सिद्ध केले आहे की तुमचा मेंदू एका लवचिक रबरासारखा आहे. तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर स्वतःच्या मेंदूचा भौतिक आकार आणि स्वतःची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलू शकता. तुम्ही आजवर कितीही मोठे अपयशी असा, तुम्हाला कितीही वाईट सवयी लागलेल्या असू देत, किंवा तुम्ही कितीही भयंकर डिप्रेशनमध्ये असा, तुम्ही आज आणि याच क्षणी ठरवले तर पुढच्या काही महिन्यात तुम्ही स्वतःच्या मेंदूला मुळासकट बदलू शकता. जेव्हा तुम्ही रोज नवीन आणि पॉवरफुल विचार करता, मोठी स्वप्ने पाहता आणि स्वतःला सकारात्मक सल्ले देता, तेव्हा तुमच्या मेंदूत नवीन पेशी तयार होतात आणि जुन्या रडक्या पेशी कायमच्या मरून जातात. तुमचा मेंदू एका नवीन आणि शक्तिशाली योद्ध्याच्या मेंदूत बदलतो. त्यामुळे स्वतःला कधीही कमजोर किंवा लाचार समजू नका. तुमच्या आत संपूर्ण जगाला हादरवून सोडणारी एक अमानुष ताकद लपलेली आहे. फक्त तुम्ही त्या ताकदीला आजवर चुकीच्या आणि नकारात्मक विचारांनी दाबून ठेवले आहे. तसेच स्वप्नांच्या दुनियेवरही या पुस्तकात एक अत्यंत रंजक प्रकाश टाकला आहे. आपण झोपेत जी स्वप्ने पाहतो ती का पडतात? आपण दिवसा ज्या गोष्टींचा विचार करत असतो, ज्या इच्छा आपल्या अपूर्ण राहिलेल्या असतात किंवा ज्या भावना आपण मुद्दाम दाबून ठेवलेल्या असतात, त्या सर्व भावना रात्रीच्या वेळी स्वप्नांच्या रूपात बाहेर पडतात. स्वप्ने म्हणजे तुमच्या अंतर्मनाचे एक चित्रपटगृह असते. त्यामुळे तुमच्या स्वप्नांचा अभ्यास करून तुम्ही तुमच्या खऱ्या इच्छा आणि खऱ्या भीती ओळखून त्यांवर मात करू शकता. मित्रांनो, मनात हे केवळ एक पुस्तक नाहीये, तर तो तुम्हाला तुमच्याच विचारांच्या तुरुंगातून कायमचे मुक्त करणारा एक जिवंत आणि धगधगता मास्टर क्लास आहे. हा तुमचा जुना, सडलेला
आणि गरीब विचारसरणीचा मेंदू पूर्णपणे धुवून काढणारा एक अत्यंत प्रॅक्टिकल मार्ग आहे. या जगात कोणीही तुम्हाला वाचवायला येणार नाहीये. तुमचे नैराश्य, तुमचा आळस आणि तुमचे दुःख यातून बाहेर काढण्यासाठी कोणीही देवदूतासारखा येणार नाहीये. तुम्हाला स्वतःचा मार्ग स्वतःच्याच हाताने आणि स्वतःच्याच मेंदूच्या ताकदीने खोदावा लागेल. आता वेळ आली आहे त्या गुप्त आणि अमानुष युक्तीची, जिचे वचन मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दिले होते. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला भविष्याची चिंता वाटते किंवा भीती वाटते, तेव्हा एक अत्यंत साधी सायंटिफिक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुमचा मेंदू एका वेळी फक्त एकाच गोष्टीवर 100% लक्ष केंद्रित करू शकतो. त्यामुळे जेव्हा विचारांचे वादळ सुरू होईल, ओव्हर थिंकिंग सुरू होईल, तेव्हा जागेवर बसून राहू नका. लगेच उठून स्वतःला एखाद्या कठीण आणि शारीरिक कामात अडकवा. व्यायाम करा, वेगाने पळा किंवा अत्यंत जोराने काम करा. जेव्हा शरीर काम करायला लागते, तेव्हा मेंदूकडे विचार करण्यासाठी कोणतीही ऊर्जा शिल्लक राहत नाही. भीतीला मारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अफाट वेगाने घेतलेली ॲक्शन. एका कोपऱ्यात बसून रडत विचार करणाऱ्या माणसाला भीती पूर्णपणे खाऊन टाकते. पण जो माणूस रणांगणात उतरून तलवारीचे घाव झेलतो, त्याला भीती कधीही स्पर्श करू शकत नाही. मित्रांनो, निगेटिव्ह विचारांचे आणि परिस्थितीचे रडगाणे गाणे आज आणि याच क्षणी कायमचे थांबवा. या मास्टर क्लासमधील कोणता नियम तुम्ही आजपासून स्वतःच्या आयुष्यात लागू करणार आहात, हे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या व्हिडिओने तुमच्या डोक्यातील गरिबीचे आणि भीतीचे विचार जाळून तुम्हाला एक नवी अमानुष ताकद दिली असेल, तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. जे लोक सतत डिप्रेशनमध्ये असतात, सतत भीतीमध्ये जगतात आणि स्वतःला कमजोर समजतात, अशा प्रत्येकासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. अशाच रियालिटी चेक देणाऱ्या आणि तुम्हाला आतून मानसिकदृष्ट्या बुलेट प्रूफ बनवणाऱ्या व्हिडिओसाठी माइंडफुल पेजेस मराठीला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. स्वतःचे आयुष्य खऱ्या अर्थाने स्वतःच्या अटींवर जगायला सुरुवात करा आणि रोज न थांबता स्वतःच्या ध्येयासाठी लढत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका भन्नाट आणि शक्तिशाली विचारासोबत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.